हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। गावाकडे पंक्तीमध्ये बनवली जाणारी गोड बुंदीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अगदी परफेक्ट योग्य प्रमाणात सुटसुटीत बुंदी कशी तयार करायची आणि त्याचं पाकाचं प्रमाण व्यवस्थित, म्हणजे ते बुंदी आपली मोकळी कशी झाली पाहिजे सुटसुटीत, तर त्याचं योग्य प्रमाण सांगणार आहे। छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। 1.5 वाटी बेसन पीठ आहे, ते घेतलेलं आहे। दोन चिमूट खाण्याचा सोडा आहे, त्याने बुंदी आपली छान फुगेल, म्हणजे छान मोकळी मोकळी होणार आणि बुंदी लवकर पाक ॲब्झॉर्ब करते, म्हणजे कडक होत नाही थोडा सोडा टाकल्याने। आता याच्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ आहे, तर 1 ग्लास म्हणजेच जवळपास 200 ml एवढं पाणी बसलेलं आहे। त्यावर ते थोडंसं आणखीन पाणी, म्हणजे पाण्याची आपण बेसनाची ही बघायची थिकनेस बघायचं की आपल्याला कितपर्यंत घट्ट पाहिजे। एकदम पातळ बेसन करायचं नाही आणि कधीही बेसन पीठ जे आपण भिजवतो आहे तेव्हा बुंदीचं, तेव्हा पाणी एकदम घाईत न टाकता थोडं थोडं पाणी टाकायचं। आणि बघू शकता एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही आहे, असं व्यवस्थित बेसनाचं जे पाण्याचं ते टाकून पीठ भिजून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये। आता 2 वाट्यामध्ये समप्रमाणात बेसनाचं बॅटर आहे, बेसन पीठ मळलेलं जे भिजून घेतलेलं बॅटर आहे ते टाकलेलं आहे। आणि एकामध्ये रेड फूड कलर, 1 चिमूट रेड फूड कलर घेतलेला आहे, तो मिक्स केलेला आहे एका वाटीमध्ये। आणि दुसऱ्यामध्ये ग्रीन फूड कलर, याने आपली जी बुंदी आहे ती छान असा रंग वेगळा, म्हणजे पिवळा, हिरवा आणि लाल असा रंग वेगळा, जशी मार्केटमध्ये आपली बुंदी विकत आपण घेतो तशी दिसेल रंग। तिन्ही बॅटर तयार झालेले आहेत, ग्रीन कलर, रेड कलर आणि नॉर्मल जो बेसन पिठाचा कलर, म्हणजे रंग येलो कलर तसा। तर आता सर्वात आधी मी पाक तयार करते आहे। पाक तयार करण्यासाठी, बुंदीचा पाक बनवण्यासाठी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। पाण्याचं प्रमाण योग्य आहे, 1 वाटी पाणी टाकलं तर त्यासाठी त्याच वाटीने 1.5 वाटी साखर घ्यायची, ती टाकलेली आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हा पाक एकतारी बनवायचा नाही आहे, की जसं एकदम लाडू वगैरे बनवतो त्या पद्धतीचा नाही पाहिजे, थोडासा पातळ पाहिजे। तर अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे मी, यानेही आपला पाक चांगला व्यवस्थित होतो। आणि पाक व्यवस्थित शिजून घ्यायचा, जवळपास हा 5 ते 10 मिनिट तरी साखर विरघळेपर्यंत, आणि त्यानंतर 5 मिनिटं पुढे असा हा पाक शिजून घ्यायचा। आता आपली बुंदीला छान असा तुपाचा सुवास यावा आणि बुंदी छान मोकळी होते, त्यासाठी पाकामध्ये ते 2 चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे। आणि बघू शकता पाक कसा तयार झालेला आहे, एकदम लगेच असा चिटकत नाही बोटांना। तर हा व्यवस्थित पाक तयार झालेला आहे। पाक साईडला ठेवायचा काढून। आता तेल तापायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये, आणि तुमच्याकडे झारा असेल बुंदी पाडायचा तो घ्या, किंवा मग अशी चाळणी घ्या। तर आता चाळणीमध्ये मी बॅटर टाकलेलं आहे। व्यवस्थित बुंदी पडण्यासाठी, म्हणजे तिला टोक नाही यावी, त्यासाठी एक टिप्स आहे, तुम्ही हे चाळणी जेव्हा बॅटर टाकता तेव्हा ती चाळणीचं अंतर व्यवस्थित ठेवायचं। म्हणजे आता मी बघू शकते एवढ्या अंतरावर ठेवली, आणि तिला अजिबात हलवायची नाही, एकाच जागेवर असं व्यवस्थित स्थिर ठेवायची, जेणेकरून ते जे बुंदीचे, म्हणजे आपलं बेसन पीठ आहे ते व्यवस्थित असं खाली पडते आणि त्याचा आकार गोल होतो, त्याला टोक वगैरे येत नाहीत। बघू शकता व्यवस्थित अशी बुंदी पडते आहे, न झारा किंवा बुंदीचा झारा किंवा आपल्या घरगुती आपण तळणाला जो झारा वापरतो तो न वापरता बघू शकता चाळणीमध्ये परफेक्ट अशी बुंदी तयार होते। तर आता या बुंदी तुम्हाला भरपूर काळ टिकवायची आहे, टिकून ठेवायची आहे, तर काय करायचं, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, हाय फ्लेमवर लगेच असं म्हणजे तळून येणार। तर मिडियम फ्लेमवर ही बुंदी व्यवस्थित तळून घ्यायची,
म्हणजे ती कच्ची राहत नाही आणि फार काळ टिकून राहते. आणि बघू शकता बुंदी व्यवस्थित तळून झालेली आहे, दाणेदार बुंदी झालेली आहे. व्यवस्थित असा त्याचं दाणा गोल आलेला आहे आणि त्याला असे टोक वगैरे काही आलेले नाहीत. तर चाळणी, जेव्हा आपण चाळणीमध्ये बुंदी पाडतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर दुसऱ्या रंगाची जे रेड कलर, फूड कलर टाकून बॅटर तयार केलेलं आहे ते पण मी या पद्धतीनं काढून घेते आहे. तर कधी काय होते, बॅटर कमी आहे तर मग काय करायचं, असं थोडंसं त्याला टॅप करायचं जेणेकरून तुमची बुंदी व्यवस्थित अशी खाली पडेल. कारण बॅटर कमी आहे त्यामुळे ते पडायला थोडंसं, म्हणजे खाली बुंदी पडायला हे होतं, वेळ लागतो. आणि अशा पद्धतीने बुंदी पाडून घेतलेली आहे. आता या रेड ग्रीन कलरची जी बुंदी आहे ती पण बघू शकता अशा पद्धतीने. मी आधी सांगितलं की ती म्हणजे चाळणीवर ते व्यवस्थित त्याचं अंतर ठेवायचं. आणि आता बघू शकता खालीही मी ती बुंदी थोडीशी करते, टॅप केले म्हणजे कढईवरती असं थोडं, तरीही त्याला टोक वगैरे आले नाहीत आणि बुंदी व्यवस्थित पडलेली आहे. तर हे बॅटर भिजवण्यावर आहे प्रमाण तुम्ही पाण्याचं, आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. म्हणजे एकदम पातळ बुंदीचं बॅटर आहे ते पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट पण नाही करायचं. घट्ट केलं तर ते लवकर पडत नाही आणि पातळ केलं तर त्याला टोक येतात, म्हणजे ती व्यवस्थित अशी बुंदी तयार होत नाही, म्हणजे जशी दिसायला दाणेदार गोल होत नाही. तर अशा पद्धतीने बुंदी तळून झालेली आहे. मिक्स करून घ्यायची सर्व एकत्र. खूप छान दिसते आहे दिसायला. आणि आता पाक बघू शकता, थंड झालेला आहे पाक. थोडासा कोमट आहे, म्हणजे एकदम गार नाही आहे किंवा गरम नाही आहे. थोड्याशा कोमट पाकात बुंदी टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी विलायची, तुम्ही सुरुवातीला टाका पाकामध्ये, मी आता टाकते आहे. 2 विलायच्या कुटून घेतलेल्या आहेत ते टाकते आणि मिक्स करून झाकण ठेवून ही 1 तास तशीच ठेवायची. म्हणजे आपलं जो पाक बनवलेला आहे तो छान बुंदीमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे त्यामुळे पाक ॲब्झॉर्ब होण्यास खूप मदत होते. तर 1 तासानंतर व्यवस्थित अशी बुंदी तयार झालेली आहे, बघू शकता. छान पाकात मुरलेली आहे व्यवस्थित. तर आणखीन हिला म्हणजे परफेक्ट व्यवस्थित बुंदी खाण्यासाठी आणखीन तयार झालेली नाही आहे. तर एक असं ताट घ्यायचं, मोठं ताट म्हणा, परात अशी घ्यायची आणि त्याच्यावरती अशी पसरून घ्यायची व्यवस्थित. पाक असा झारून घ्यायचा झाऱ्याने. आणि अशी स्प्रेड करायची, पसरून घ्यायची आणि ही फॅन खाली रात्रभर तशीच ठेवायची. व्यवस्थित पाक ॲब्झॉर्ब करते आणि सुटसुटीत अशी आपली बुंदी तयार होते. तर बघू शकता रात्रभर तशीच फॅन खाली ठेवलेली आहे. तर दाणेदार आणि सुटसुटीत अशी बुंदी तयार झालेली आहे. तर आजची माझी बुंदीची रेसिपी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.